झालंय तुझं? मध्येच कुठे हरवतोस? काय नाही, बोल ना. नक्की कामाकडे लक्ष आहे ना नितेश? ऑफकोर्स. आता माझ्याबरोबर प्रोजेक्ट मध्ये काम करायला यश सुद्धा जॉईन झालाय. हो, ग्रेट. अरे तो खूप हुशार आहे, तुला खूप मदत होईल माहितीये कामामध्ये. एनिवे, मला उशीर होईल, निघू मी आता. हो. बाय. ताई, एक सांगू तुला? हा बोल ना. मी जे काही सांगणार आहे ते प्लीज जिजूंना नको सांगूस हा. ओके, काय झालंय? ताई, ते म्हणजे नितेश काय झालंय? ताई, जिजू कधी कधी खूप अनप्रिडिक्टेबल वागतात गं. ते तुला परत काही बोलले का? मी तसं काही नाही, पण ते कधी कधी काय वागतात ना तेच कळत नाही. म्हणजे मध्येच चांगले वागतात, मध्येच चिडचिड करतात. नितेश तू फार विचार नको करू याचा. मध्येच चिडतात, मध्येच प्रेमाने वागतात आणि जरी ते चिडले ना तरी त्यांच्या मनात काही नसतं. सो जर ते तुझ्यावर चिडले किंवा काही बोलले तर तू उगाच टेन्शन नको घेऊ. चालेल. एनिवे, मी निघू आता की आणखीन काही बोलायचं? नाही, काय नाही. नक्की? नक्की जा लवकर, नाही तर तुला ट्रॅफिक लागेल. बाय. 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 ती पाया पडलीस रडलीस ना तरी या घरात तुला जागा नाही. चल. निघ आता. अभि, सोहा, निदान तुम्ही तरी मला समजून घ्या निघ. प्लीज प्लीज. अरे काय कशाला चॅनल चेंज केला? ऐक केवढा आवाज येतो, कमी कर ना आवाज आधी. हा इकडे दे. काय मी बघत होते ना टीव्ही. अगं बघ ना, पण मला गाणी ऐकायची आहेत. माझा मूड बघ ना आज. मी पार्टीला चाललोय. अयो हो रे, अरे किती छान दिसतोस तू. काय म्हणतात ते त्याला, एकदम असा कूल. वा वा वा, मस्त मस्त मज्जा कर पार्टी मध्ये. काय पैसे वगैरे हवेत का? नाही नाही नको, आहेत माझ्याकडे. मला पण आवडलंस तुझ्यावर पार्टीला यायला. एकटाच चाललायस? यश, आम्ही पण तुझे आई बाबा आहोत. आम्हालाही तुझ्या एवढाच आनंद झालाय की नाही? करू ना, आपण करू पार्टी, नंतर करू. नंतर काय, आत्ता येते मी तुझ्याबरोबर. चल. अगं आत्ता नको, आत्ता नको. मी ना आत्ता पबला जातोय, पबला. डोसा खायला नाही. मग काय झालं, पब मध्ये काय डोसा मिळत नाही? कसं आहे नाही, त्या पब मध्ये ना यंग मुलं असतात. यंग, म्हातारे नाहीत. हे, म्हातारी कोणाला म्हणालास रे यश? हा? अगं किती फास्ट घडलं ना हे सगळं. 2 महिन्यांपूर्वी मी लग्न करेन की नाही हे सुद्धा माहित नव्हतं. पण मनवा तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. हॅलो. काय अजून आला नाही तुम्ही? अहो मी कधीच निघाले, ऑन द वे आहे. किती वेळ लागेल अजून? तरी एक साधारण 15 मिनिटं लागतील. 15 मिनिटं? काय खूप ट्रॅफिक आहे? नाही नाही, खूप ट्रॅफिक नाहीये. पोहोचतेच मी थोड्या वेळात. ठीक आहे, लवकर या, मी वाट बघतोय तुमची. हा, आलेच.
राजवीर, आजपर्यंत तू स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांना यूज करत आला, पण आता नाव इट्स माय टर्न. मी तुला सोडणार नाही. मनवा, काय किती उशीर? हा, तुमच्याशी बोलतोय मी. मला सांगा, का बरं उशीर झाला तुम्हाला? हं? हे बघ, 2 मिनिटं उशीर झाला तुम्ही. 2 मिनिटं? मगाशी तुम्ही फोनवर सांगितलं 15 मिनिटात येते, पण 17 मिनिटं झाली. हे बघ. काय राजवीर तुम्ही पण. मग बरोबर आहे, मी वाट बघतोय तुमची मगापासून. हा, पण तरी तुम्ही फोन केल्या केल्या लगेच निघाले होते मी. नाही, तुम्ही निघाले असाल, पण तुम्हाला तर फक्त भेटायचं होतं ना आईला. तुम्हाला माहिती आहे ना आमचं कसं असतं, एकदा भेटलो की गप्पा मारत बसतो. पण 2 मिनिटं लेट झाला तुम्ही. बायको सतत डोळ्यासमोर हवी असते ना तुम्हाला. एवढं कळतंय ना तुम्हाला. मग दॅट्स ऑल. बरं, लेट झाला तर त्याची पेनल्टी तर तुम्हाला द्यावी लागणार आहे. मी काही पेनल्टी वगैरे देणार नाही. आणि तसंही काय असणार आहे तुमची पेनल्टी? अच्छा, म्हणजे आता ते सुद्धा सांगावं लागणार आहे मला. हं? हे काय, तुम्ही माझे फोटोज बघताय का? हं. मी पण बघते तुमच्याकडे माझे कोणते कोणते फोटोज आहेत. आज अचानक काय माझे फोटोज बघत बसला? अचानक नाही, तुम्ही जवळ नव्हता ना माझ्या. आठवण आली तुमची. तुमची आठवण आली की मी बघतो फोटो जनरली. हा तो फोटो आहे ना, इथे तुम्ही मला पहिल्यांदा बघितलं होतं. येस, तुमचा डान्स होता, मी चीफ गेस्ट होतो. कमाल केली होती तुम्ही. आम्ही खूप आशेने तुझ्याकडे आलो. तुला लोक ओळखतात आणि तू ही समाजसेवेची कामं आधी केलेली आहेत. आणि आम्हाला खात्री आहे तुझ्या परफॉर्मन्सला खूप गर्दी होईल आणि तिकिटांच्या पैशांमधून मुलांसाठी चांगला निधी गोळा करता येईल. ताई, या चॅरिटी शो मध्ये तू परफॉर्म करशील ना? काय झालं? नाही, काय नाही. नक्की? एक विचारू तुम्हाला? हं. तुम्हाला आवडतं मी डान्स केलेलं? का नाही आवडणार? इतका अमेझिंग डान्स करता तुम्ही. त्या दिवशी किती छान नाचला होता तुम्ही. मी पुन्हा डान्स केला तर आवडेल तुम्हाला? सांगा ना, तुम्हाला आवडेल का मी पुन्हा डान्स केला तर? पण असं अचानक काय विचारलं? काय झालं? मनवा, बोला ना, काय झालं? माझ्या कॉलेजची मुलं काही दिवसांपूर्वी बाबांना भेटून गेली आणि आज मला पण भेटली होती ती मुलं. कशासाठी? ॲक्च्युली ती मुलं एक NGO चालवतात आणि त्या NGO मार्फत गरीब मुलांना मदत करतात. मग सो ती मुलं एक चॅरिटी शो करणार आहेत आणि त्यांची अशी इच्छा आहे की त्या शो मध्ये मी डान्स करावा. त्यांचं असं म्हणणं आहे की मी डान्स केला तर सगळी तिकीटं विकली जातील. म्हणजे कॉलेजमधली ऑलमोस्ट सगळी मुलं आणि त्यांचे पालक ओळखतात ना मला, त्यामुळे. आणि सगळी तिकीटं विकली गेली तर गरीब मुलांना मदत होईल. म्हणजे तुम्हाला आवडेल जर मी त्या चॅरिटी शो मध्ये डान्स केला तर?
राजवीर, तुम्हाला जर मी चॅरिटी शो मध्ये परफॉर्म करायला नको असेल तर तुम्ही तसं सांगू शकता. माझी काहीच हरकत नाहीये. त्या संस्थेला कळवा की तुम्ही डान्स करायला तयार आहात. खरंच? नाही खोटं. राजवीर, म्हणून तुमच्या डान्सला कसं काय नाही म्हणू शकतो मी. थँक्यू सो मच. थँक्यू काय ते. आणि तुम्ही समजा अशीच मिठीचं मला रोज मारणार असाल तर मी रोज परमिशन देईल डान्ससाठी. राजवीर, बाई, सगळे असे एकत्र बसले, छान गप्पा गोष्टी झाल्या की किती छान वाटतं ना. खरंच सगळ्यांनी असं बसायला पाहिजे एकत्र. खरंय. फक्त आमचे हे नसताना आपण असे एकत्र मजा करत जाऊया. हा, काकू, काका आता कधी परत येणार आहेत? सांगा ना काकू. मनवा, रोज जर आपण असं एकत्र बसलो, एकत्र नाश्ता केला, एकत्र जेवलो तर माझं वजन वाढेल. त्याचं काय? असं काही होणार नाही. उलट 2 गोळ्या कमीच होतील. हो, हे मात्र खरं. यश, ऑफिसला जायचं टायमिंग काय तुझं? नाही दादा, ऍक्च्युली मलाही उशीर झालाय. हे काय, मी आता निघतच होतो. निघतोच आहे म्हणजे आता. अरे असं काय, कॉफी संपव ना. अहो थांबू देत ना त्याला जरा. नाही वहिनी, माझी झाली आहे कॉफी पिऊन. नक्की? हो दादा, ऑफिसमध्ये भेटूया. बाय. 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 माई, तुमचा चहा घेऊन झाला की आपण पण गणपतीच्या देवळात जाऊन येऊया इथे. हो, जाऊया ना. हो पण माई, गाडी घेऊन जा. अरे गाडी कशाला, इथेच तर आहे मंदिर. मी आणि मनवा रोज जातो त्या मंदिरात. त्यानिमित्ताने चालणं होतं आणि प्रसन्न सुद्धा वाटतं. मी पण येऊ का तुमच्या दोघींबरोबर? म्हणजे मला पण एकदम प्रसन्न वाटेल. हा, अहो विचारताय काय, या ना, तुम्हाला पण नक्की छान वाटेल. तसे मला खूप कंटाळा येतो ग घरामध्ये बसून. आमचे हे नसतात ना माझ्या बरोबर. मोहन काकांबद्दल विचारल्यावर कोणी काही बोलत का नाही? ते इथे का नाही राहत? कुठे असतात? युजलेस, एवढी अक्कल नाही तुला? सॉरी सर. सॉरी काय? ऑफिस मध्ये येतेस ना, मग ऑफिस मधले बेसिक मॅनर्स माहित नाहीत तुला? आणि नसतील माहिती ना तर तसं सांग, उद्यापासून घरी बसवतो तुला. सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी माय फूड. सर मी भास्करला सांगतो, तो क्लीन करून घेईल. ए दवे, कुठल्या लोकांना भरती केले तुम्ही इथे? हे ऑफिस आहे की धर्मशाळा? मी माझ्या ऑफिस मध्ये असं चालून घेणार नाही, समजलं? यांना समजव. आणि जर नसेल समजत ना तर उद्यापासून एकेकाला घरी बसवतो मी. सर मी समजवतो त्यांना, पुन्हा असं नाही होणार. हे बघ दवे, तुलाही समजत नसेल ना तर तसं सांग, उद्यापासून तुलाही घरी बसवतो मी. काय झालं दवे?
दवे केबिन मध्ये या. हो सर. सॉरी. काय करतेस? काही नाही, गाणं ऐकत होते. गाणं? काय बरी आहेस ना तू? मध्येच कसली लहर येते तुला? अहो नाही, ऍक्च्युली मला एक गाणं सिलेक्ट करायचंय ना, म्हणून ऐकत होते. गाणं कशासाठी सिलेक्ट करायचं होतं? त्याचं काय आहे ना, एक संस्था आहे जी अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी मदत करते आणि ते दरवर्षी काही ना काही कार्यक्रम करतात आणि निधी गोळा करतात. सो यावर्षी सुद्धा ते एक चॅरिटी शो करणार आहेत आणि त्यांची अशी इच्छा आहे की त्यांच्या चॅरिटी शो मध्ये मी डान्स करावा. अय्या, अगं काय सांगतेस काय? तू तू डान्स करणार आहेस तिकडे? हो, म्हणजे आपल्यामुळे जर अनाथ मुलांना मदत होणार असेल तर चांगलंच आहे, नाही का? हे बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. पण अगं राजवीरचं काय? तो हो म्हणाला या सगळ्याला? नाही, म्हणजे त्यांनी परमिशन दिली आहे. हो, काय सांगतेस काय? राजवीर सुद्धा हो म्हणाला तुला? हो. वा वा, मस्त मस्त. मनवा, मला पण खूप आवडतं कसं डान्स वगैरे करायला. पण ना, आमच्या ह्यांनी कधीच परमिशन दिली नाही गो मला हे सगळं करायला. पण पण तू शिकवशील मला डान्स? मी? हा? अहो नाही नाही, म्हणजे मला इतका नाही चांगला आहे डान्स, मी शिकवू नाही शकत. ए चल, काहीतरी काय बोलतेस? काल तर म्हणालीस की नंदाला डान्स शिकवेल म्हणून. माझी सुद्धा खूप इच्छा झाली ग डान्स शिकायची. तिकडे तू डान्स वगैरे करणार आहेस, मी तुला नक्कीच चांगला डान्स येत असेल. हा, मला आवड आहे, पण बरं ठीक आहे, मी प्रयत्न करेन. पण मनवा, खरंच तू खूप नशीबवान आहेस हं. म्हणजे राजवीर तुला कुठल्याच गोष्टीत कधीच अडवत नाही ग. आता बघ ना, तिकडे तू शाळेत शिकवायला जाते त्याबद्दल पण काही बोलत नाही. तू काय ते मध्ये पथनाट्य करत होतीस त्याच्याबद्दलही कधी बोलला नाही तो. आणि आता डान्स करणार आहेस तर त्याच्याबद्दलही काही बोलत नाहीये. खरंच काय नशीबवान आहेस ग तू. म्हणजे एकूण काय, डान्स करतेय तू पण तुझ्या तालावर नसतोय तो. मज्जा आहे बाई तुझी मनवा, खरंच. मनवा, खरंच नाही ना अडवत तुला राजवीर? नाही. मग शिकवशील ना तू मला डान्स करायला? हो, शिकवेन ना. ए पण मनवा, तू कुठल्या गाण्यावर डान्स करणार आहेस ग? ऍक्च्युली तेच सिलेक्ट करत होते, पण मला काही कळत नव्हतं. तुम्ही पण जरा विचार करा ना, बघा ना काही सुचतंय का. ए मनवा, तू तू ते झिंग झिंग झिंगाटवर डान्स कर ना. झिंग झिंग झिंगाट मस्त होईल, एकदम सॉलिड. नाही नाही, हे छानच आहे, पण मला ना थोडं सॉफ्ट गाणं हवंय. सॉफ्ट गाणं? हो. तुम्ही विचार करा, मी पण जरा गाणी ऐकते आणि डिसाईड करते. सॉफ्ट गाणं कुठलं बरं? काकू काकू, हं? एक मिनिट, हे गाणं ऐकून बघा. बघू. ए मस्त आहे, मस्त आहे. छान आहे ना? मस्त होईल डान्स याच्यावर. हा, छान आहे, छान आहे. ह्याच्यावरच कर तू, इधर ह्याच्यावरच कर. मस्त एकदम. मला पण आवडलं. मी ऐकते हा जरा. हा. कम इन. येस सर. बाहेर काय चाललं होतं? ते यशोधन सरांचं सर, ते नेहमीच म्हणजे नेहमीच म्हणजे
नाही सर, ते बाहेर रिसेप्शनिस्ट कडून नेहमीच म्हणजे काय तर सर, यशोधन सर ऑफिसमध्ये खूप बॉसिंग करतात. म्हणजे सर, जवळजवळ आपल्या सगळ्या स्टाफला वाटतंय यशोधन सर तुमचे भाऊ असण्याचा गैरफायदा घेतात. सगळ्यांशी खूप रूडली बिहेव करतात आणि छोटी जरी चूक झाली तरी खूप आरडाओरड करतात. म्हणजे असं सगळ्या स्टाफला वाटतं. सर सॉरी. यशला फॅक्टरीत पाठवा. पण सर, दवे सांगितलं तेवढं ऐकायचं. यशला फॅक्टरीत पाठवा. एप्रन द्या त्याला आणि मशीन रूम मध्ये काम करायला सांगायचं. राबवून घ्यायचं त्याला. आपले वर्कर्स जे काम करतात ते काम करायला सांगायचं. मशीन रूम मधून बाहेर आल्यानंतर त्याच्या पांढऱ्या एप्रनचा एकही तुकडा, एकही कॉर्नर पांढरा राहता कामा नये. ओके सर. आलं लक्षात? येस सर. निघा.